अरे तुम्ही आपापसात काय बोलताय? कोणी कोणी मला विचारेल का माझं मत काय आहे ते? I mean, come on. पण पारो, तुझं काय मत आहे? अरे बाबा अरे थांब थांब. अरे हा, हिला काय माहितच नाही का? अगं आदित्यच्या चेहऱ्याकडे बघ जरा, कसा खुललाय तो. अगं आत्ताच एक मुलगी बघून आलाय तो लग्नासाठी. बघ हा आदित्य, तुला हवं असेल तर मी बोलते तिच्याशी, आई तू पण पण ती अपॉइंटमेंट देईल ना? पण मी आज अपॉइंटमेंट न घेताच आलीये. आत आले तर चालेल ना? पण या प्लीज प्लीज आत ये. वेलकम. आय एम सो सॉरी मी न विचारता आले, पण मला राहावलं नाही. इतक्या वर्षांनी तुम्हाला भेटण्याचं स्वप्न माझं साकार झालंय, त्यामुळे थोडीशी बांबावल्यासारखी झाली आहे मी. आपण ज्या व्यक्तीला आपला आदर्श मानतो तो अचानक असा समोर येऊन उभा राहिला तर मी काय, माझ्या जागी कोणीही असेल तर थोडासा गोंधळून जाईल असं वाटतं मला. नाही ना मॅम, तुम्हाला माहिती नाहीये तुम्ही कित्येक माणसांना प्रेरित केलंय. तुमच्यामुळे मी माझा बिझनेस वाढवू शकले. काम करत करत आपण या समाजाला देणं आहोत. आपली एक सामाजिक बांधिलकी आहे, हे सगळं मानूनच मी काम करते. हो हो, पुरे. ओळख करून देते, श्रीकांत किर्लोस्कर. नमस्कार. नमस्कार. आणि ही अनुष्का. हो, ओळखलं मी हिला. एकच मिनिट दादा, आत घेऊन तिकडे ठेव. या तुम्ही. नॅचरल कलर्स आहेत. येस. क्या बात है. अगं हे पेंटिंग इथे. मॅम, मला जर आई असती तर मी 100% हे पेंटिंग तिलाच गिफ्ट केलं असतं, पण तुम्ही माझा आदर्श आहात. मग आता मी हक्काने हे पेंटिंग तुम्हाला गिफ्ट देऊ शकते, राईट? पहिल्या भेटीची आठवण. पण पहिल्या भेटीला तर तू भेटलीच नाहीस ना वहिनींना. वहिनी म्हणजे स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर कोणाला जरी स्वतःहून भेटायला आल्या होत्या तरी. माफ करा, तुम्ही आलात आणि मी तुम्हाला भेटू शकले नाही. पण माझ्या वेळा ठरलेल्या. तुम्ही ज्या वेळेत आलात ती वेळ मी कॅन्सर पेशंटसाठी दिली होती, आणि पेशंट्स खूप आतुरतेने वाट पाहत असतात, तेव्हा मला त्यांना भेटणं जास्त इम्पॉर्टंट वाटलं. आणि यानंतर तुम्हाला मला भेटायची गरज पडणार नाही. अहिल्या मॅम,
तुम्ही मला फक्त एक कॉल करायचा, मी स्वतःहून येणार तुम्हाला भेटायला. ठीक आहे? बर. आणि काय मस्त वातावरण आहे घरामध्ये, किती पॉझिटिव्ह आहे. असं वाटतं कुठेतरी मंदिरात आले मी. खरंच. मी खूप जास्त गप्पा मारत, मला निघायला हवं. मी येते. हा, अनुष्का, अगं चहा तर घेऊन जा. हो चालेल. थँक्यू. काय झालं मॅडम, तुम्हाला चाय आवडली नाही का? तुम्हाला काफी आवडते का? मी मी लगेच बनवून आणतो. नाही, मला चहाच आवडतो, पण हा खूपच थंड आहे. मला गरमागरम वाफळलेला कमी साखरेचा चहा प्यायला आवडतो. अनुष्का, एक काम कर ना ग, तूच जा किचन मध्ये आणि स्वतःसाठी चहा बनव आणि तिथेच पी. गरमागरम, तुला आवडतो तसा, अगदी वाफाळलेला. दामिनी, वाय नॉट? आवडेल मला. मला खरंच खूप आवडेल माझ्या हातून तुम्हाला सगळ्यांना खाऊ बनवून घालायला. अनुष्का मॅडम, तुम्ही राहू द्या, मी आणते बनवून. अगं तू पण चल माझ्यासोबत. किचन कुठे आहे? ते इकडं आहे. ओके, विल यू प्लीज गाईड मी? येस येस. हो, आलेच मी. काही काकू. अरे तिला आवडतो गरम चहा. मी हिला किचन मध्ये पाठवून चूक तर नाही ना केली? तुमच्या बोलण्या वागण्यावरून अजिबात वाटत नाही की तुम्ही इतके मोठे नावाजलेले आर्किटेक्ट आहात. नाही म्हणजे कौतुकच केलं हं तुमचं. हो ग. आय एम सॉरी, मी तुझा असा एकेरी उल्लेख केला. चालेल ना तुला? नाही नाही, उलट तेच बरं आहे. मग तूही मला एकेरीच बोल काय. बर, बाय द वे, तुझं शिक्षण? नाही म्हणजे मला माहिती आहे तू आर्किटेक्ट आहेस, पण त्याच्या व्यतिरिक्त काय स्पेशालिटी आहे तुझी? मी आर्किटेक्ट आहेच, आणि मी बिझनेस मॅनेजमेंट केलंय, आणि आता मी एन्व्हायरमेंटल सायन्सचा अभ्यास करते, आणि अजून मी शिकतेच आहे. असाही माणूस आयुष्यभर शिकत राहतोच काय. ती छान बोलतेस तू. बरं, मी चहा बनवते तुझ्यासाठी. ए थांबा, तुझंच घर आहे, तू कधीही चहा बनवू शकतेस. आज मी चहा बनवणार. माझ्या हातचा चहा पिऊन तर बघ. मॅडम, मी तुम्हाला डबे काढून देते. अनुष्का, तुला या किचन मधलं इतकं सगळं कसं माहितीये? म्हणजे असं वाटतच नाही की तू या घरात नवीन आहेस. अगं हे जनरल आहे. आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आपल्या हाताशी ठेवल्या जातात, जसं मीठ, तेल, मसाले, चहापत्ती, साखर, आणि आपल्याला न लागणाऱ्या गोष्टी थोड्या साईडने ठेवल्या जातात. म्हणून मला चहापत्ती आणि साखर अशीच सापडली. प्रिया, आलेच आम्ही. हो. काय ग, चहा होतोय की नाही? होतं. पाहिले मॅडम, ही मुलगी एकदम परफेक्ट आहे. म्हणजे असं वाटतच नाही की ही नवीन आहे. घरात येऊन किचनचा असा ताबा घेतलाय ना तिने, मला तर खूप आवडली. आदित्य सर, अरे यार, माझ्याकडून ओके. यार. या आई, तुम्ही हे सगळ्यांनी घरी काय सुरू केलंय नवीन? आणि आणि ती घरात आहे. तिने जर का हे ऐकलं तर तिला किती ऑकवर्ड होईल. हा बरोबर आहे हा आदित्य तुझं. आणि प्रिया, तू ना आज आली आहेस या घरात. लगेच या घरचे निर्णय नको घेऊ. दामिनी काकू, माझं अगदीच असं म्हणणं नव्हतं. म्हणजे अरे काय? काय आदित्य?
पारू मला माहिती आहे तू किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अम्बॅसिडर आहेस ना, पण तुझा या घरावर, या घरातल्या माणसांवर खूप जीव आहे. म्हणूनच रात्रंदिवस राबतेस ना त्यांच्यासाठी. या घरातल्या माणसांचा तुझ्यावर एक खूप जीव आहे, खूप कौतुक आहे तुझं. म्हणूनच एक विशेष स्थान आहे तुला या घरात. हे समजा तुम्हाला कसं? अगं चांगल्या गोष्टी लपून राहतात का काय? एक मिनिट, हे घे माझ्या आजचा चहा पिऊन बघ. बघ बरं मला जमलाय का. नाही नको. भारू माझ्यासाठी प्लीज. थँक्यू. पारू हे चल ना आमच्या सगळ्यांसोबत चहा पी. नाही नको. पारू प्लीज. ठीक आहे. चहा रेडी आहे. अगं वा, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. हे थँक्यू सो मच. नाही काय तुझा चहा? ती ट्रे मध्ये जागा नव्हती ना, पारू घेऊन येते. मस्त. असा चहा रोज मिळायला हवा. थँक्यू. क्या बात आहे, खरंच मस्त झालाय. अहिल्या मॅम, हे पेंटिंग आपल्या पहिल्या भेटीची आठवण आहे, जपून ठेवायला. पारू. पारू, ए बाई. तुला जरा अक्कल आहे का? इथं इथं पेंटिंग ठेवलंय, दिसत नाहीये तुला? मूर्ख आहेस तू? या पेंटिंगची किंमत काय आहे याची कल्पना आहे तुला? हा वहिनी? देवी देवी मला माफ करा, मला नाही माहिती कसं. पारू, लहान आहेस का ग आता? मान्य आहे तुझ्यात अवखळपणा आहे, पण आपल्या वागण्यामुळे कोणाचं काय नुकसान होतंय हे तरी जरा बघावं. आग बरोबर लागली. आता आगीत तेल होते. अनुष्का, तुझ्या आणि वहिनींच्या पहिल्या भेटीची आठवण खराब झाली. म्हणजे खराब केली या मूर्ख पारूने. दामिनी, आगीत तेल ओतू नकोस. यांना माझ्या मनातलं ऐकू येतं का? हो, हे बघा, 1,25,00,000चं पेंटिंग आहे. 25. हे पारू, तू ना 1 करोड सोडून दे. 25 लाखातल्या 25 वर किती शून्य असतात माहितीये तुला? कल्पना आहे? मला तर कुठे माहितीये 25 वर किती शून्य. नाही ना? आता मला सांग, या वा, अगदी योग्य वेळेवर आलाय तुम्ही. बघा बघा तुमच्या मुलीने काय पराक्रम करून ठेवलाय. 1,25,00,000चं पेंटिंग होतं, ते केलं खराब. तुम्ही तुमच्या घरातलं सगळं भंगार विकलं ना,
तरी हे पेंटिंग तुम्हाला घेता येणार नाहीये, कळतंय का? बोल बोल पारू, या अनुष्काच्या केलेल्या पेंटिंगचं नुकसान कसं भरून देणार आहेस तू? बोल. तू मला खरंच माफ कर. हे काय करताय तुम्ही? एका तरुण मुलीवर हात उचलणं योग्य वाटतं का तुम्हाला? मान्य आहे, तुम्ही पारूचे वडील आहात, पण पारू किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे. तिला तिचा मान सन्मान मिळायलाच हवा. आणि पारूची यात काहीच चूक नाहीये. ऐक ना अनुष्का, तू या घरात पहिल्यांदा आलीयस, पण ही पारू किती आगाऊ आहे ना ह्याची कल्पना सुद्धा नाहीये तुला. काका ही जरी पहिल्यांदाच आली असेल या घरात, तरी मला माणसं ओळखता येतात. आणि पारूच्या डोळ्यातील निरागसपणा, तिचा पश्चाताप तुम्हाला दिसत नाहीये. याचा अर्थ ती ज्या वस्तूवरून पडली तीही दिसली नसेल, राईट? ही येते वस्तू. ह्यात पारूची काहीच चूक नाहीये. कदाचित मगाशी शॉपिंग बॅग्स नेत असताना पडली असेल. मॅडम, मला माफ कर. पारू, इकडे बघ. तू ठीक आहेस का? हा? अनुष्का, हे सगळं ठीक आहे, पण शेवटी तुझं लाख रुपये, सॉरी, करोडो रुपयांचं पेंटिंग तर गेलंच की पाण्यात. सॉरी, पाण्यात कसं? सांग. दात काय काढते? अहिल्या मॅम, आता हे पेंटिंग खराब झालंय, त्यामुळे मी तुम्हाला हे पेंटिंग असं गिफ्ट नाही करू शकत. मी एक काम करते, माझ्या ओळखीतले काही चित्रकार आहेत, मी त्यांना फोन करून विचारते काही होऊ शकतं की नाही ते. नाही, राहू दे, मी करतो काहीतरी. अरे मामा, पारू थोडी पॅनिक झाली आहे, तिला प्लीज घरी घेऊन जा. होय.